नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात असलेल्या पुलावर पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये एका पर्यटकाचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी आहेत। याच मुलाच्या परिसरातील पंधरवड्यातील हा तिसरा अपघात आहे। अपघातात कार थेट गोदावरी नदीपात्रात गेल्यामुळे रस्त्याने येणा जाणाऱ्या पर्यटकांची अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। रात्रीच्या अंधारात पर्यटकांच्या या कारचा भीषण अपघात झाला। अपघातामध्ये नितीन कापडनीस या तरुणाचा मृत्यू झालाय तर किरण कदम, योगेश पानसरे हे दोन तरुण यामध्ये गंभीर जखमी आहेत। या अपघातात नदीवरील कठडे तुटून कार थेट नदीमध्ये फेकली गेली। या भीषण अपघाताचा आढावा आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी घेतला। नाशिकच्या हॉटेल गंमत जम्मत या परिसरामध्ये कारचा भीषण अपघात झालेला आहे। थेट पुलावरूनच कार पाण्यामध्ये गेलेली आहे। गोदावरी नदीचे हे पात्र आहे आणि आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर काल कार जी आहे ती उलट्या अवस्थेत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। चाकं या कारचे वरच्या बाजूला दिसत आहे। मोठा असा अपघात झालाय आणि या अपघातामध्ये जवळपास तिघे जण होते, दोघे जण गंभीर जखमी आहे, एकाचा दुर्दैवी यामध्ये मृत्यू देखील झालेले आहेत। पुलाच्या कठड्यांची जर परिस्थिती बघितली तर हे लोखंडी रॉड जे होते ते अक्षरशः या ठिकाणी तुटून कार खाली कोसळलेली आहे आणि यामध्ये भीषण असा अपघात झालाय। या तिघांनाही यामध्ये बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं असलं तरी एकाचा मृत्यू झालेला आहे, दोघांवर उपचार सुरू आहे। मात्र एकूणच जर बघितलं तर हा संपूर्ण जो परिसर आहे तो गंगापूर धरण परिसर आहे। यातली पुढची बाब म्हणजे हे जे पर्यटक होते हे चांशी परिसरातील होते आणि रात्रीच्या वेळी ते या गंगापूर धरण परिसरामध्ये आलेले असल्याची माहिती आहे आणि घरी परतत असताना त्यांचा हा भीषण अपघात झालेला आहे। एकंदरीतच पुन्हा एकदा पर्यटकांचा जो हैदोस आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। मोठा अपघात यामध्ये झाला आहे आणि एकाला आपला या अपघातामध्ये जीव देखील गमवावा लागलेला आहे। येत्या काळामध्ये पर्यटकांच्या दृष्टीने या संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षा रक्षकांची गरज निर्माण झालेली आहे। नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, त्यांनी देखील या ठिकाणी गांभीर्याने या सगळ्या काळामध्ये वावरण्याची गरज आहे, अन्यथा असे अपघात होतात आणि त्यामध्ये नाहक जीव देखील गमवावा लागतो। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।